वक्ता महवाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्र श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेन्द्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तू तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टित मोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातम दीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भवभय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तो सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहुक्षेत्र निवासी श्री तुकाराम रतसाम्य सुखाशी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री अंधमोचन तुकाराम लोष्टवत कांचन करता मूळ सिंचन श्री तुकाराम तो सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढ योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम
तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुमकामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 तुकाराम श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी सांप्रत चालू असलेला संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव एकनाथ महाराजांचाही उत्सव आहे, ज्ञानेश्वर महाराजांचाही उत्सव आहे. अधिक प्रस्तावना करणार नाही, कारण प्रस्तावना केली तर वेळ जाणार आपला. आपलं आता थोडंसं चिंतन जेवढं करण्याचा प्रयत्न करेन तेवढं करणार. हा अष्टादशी आहे. आज उपांत्य दिवस आहे. आज 17वा दिवस आहे. आजपर्यंत जी सत्र झाली आहेत त्या 17पैकी जवळजवळ 50 सत्रापर्यंत मी या ठिकाणी उपस्थित होतो. 50 सत्र हजेरी लावली. मी तसा श्रोता आहे, मी वक्ता नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. एक साधा एक श्रोता म्हणून या ठिकाणी मी बसलेलो आहे. श्रवणाच्या मिसे मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो. जनकासारखी अवस्था माझी व्हावी अशी माझी मानसिक इच्छा आहे. कारण आज कलियुगामध्ये श्रवण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. कसे शिक्षक आहे, ती तुमची भावना आहे आणि तुमच्या भावनेला मी या ठिकाणी स्थान दिलं आहे. मला तुम्ही बसण्यासाठी सांगितलं आहे. आता तुम्हाला माझी परिस्थिती पूर्ण माहिती आहे, पण माऊली
आणि आपण सज्जन मला या ठिकाणी सांभाळून न्याल ही मला या ठिकाणी माऊलीवर निष्ठा असल्यामुळे शक्य आहे. म्हणून अष्टादशाह 18 दिवस महाभारताचे पर्व आहेत 18. महाभारत युद्ध चाललं 18 दिवस. गीतेचे अध्याय 18 आणि लिहिलेलं आहे. तर त्या पंडितांनी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांच्याबद्दल जे देवाचा अवतार आहे संताचा अवतार त्याबद्दल थोडक्यात माहितीची आहे ती मी थोडक्यात या ठिकाणी विशद करणार आहे. तर संत हे कसे असतात? देवाचं अवताराला येणं आणि संताचं अवताराला येणं यामध्ये तुलना आपण कीर्तनामध्ये अनेक वेळा ऐकतो. तसं संतांच्याबद्दल असं आहे, रक्षणाय धर्मस्य पालनाय श्रुते पतः हरिभक्ती प्रसाराय स अवतीर्ण महीतले. धर्मस्य रक्षणाय, धर्माचे पालन करू पाखांड खंडन. रक्षणाय धर्म, पालनाय श्रुते पतः, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांना म्हणून उघड बोलिलो. पालनाय हरिभक्ती प्रसाराय, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तुकाराम महाराज एकाच अभंगामध्ये हे वर्णन आहे, आम्ही वैकुंठवासी. तर थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे, पालनाय श्रुते पथा आणि शेवटी म्हणतं हरिभक्ती प्रसाराय स अवतीर्ण महीतले. संत महापुरुष भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत. महाभक्तीचा प्रसार आणि प्रचार करत असताना त्यांनी जगताचा विचार करत असताना मानवजातीचं कल्याण कसं होईल याचा निक्षून विचार केला आहे. त्यांनी मनुष्यदेहामध्ये येणाऱ्या प्रत्येक मानवाचा अधिकार पाहून अधिकारानुसार त्यांनी उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. जसा जसा अधिकार असेल, ज्ञानाचा अधिकार असेल त्याला ज्ञानाचं मार्गदर्शन केलं, योगाचा असेल त्याला योगाचं मार्गदर्शन केलं, भक्तीचा असेल त्याला भक्तीचं मार्गदर्शन केलं, वेगवेगळ्या कर्माचा अधिकारी असेल त्याला कर्माचं मार्गदर्शन केलं. आपल्या या संत वाङ्मयामध्ये सद्गुरू जोग महाराजांची खरोखर आपल्या संप्रदायावर एवढी कृपा आहे की त्यांनी ग्रंथांचं अर्थीकरण तर केलंच, पण प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्या गाथेचे वर्गीकरण केलं आहे. गाथेमध्ये वेगवेगळी प्रकरणं आहे, बालक्रीडेपासून आहेत, त्यामध्ये करुणाष्टके आहेत, अनेक प्रकारचे अभंग आहेत, भक्तिपर आहेत, अद्वैतपर आहेत, स्थितीपर आहेत, करुणापर आहेत. अशा अनेक प्रकारच्या अनेकविध अभंगाची त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चिंतन करून रचना केली आणि गाथेची निर्मिती केली. म्हणून या संतांनी आपल्या आधी संत झाले. मामासाहेब म्हणायचे की आपल्या आधी संत होऊन गेले म्हणून आपल्याला तरी आता काहीतरी कळतंय देवाचं. आणि विशेष मला सांगायचं आहे की आमच्या नंतर या ठिकाणी ही नारायणी सेना मी म्हणणार की या ठिकाणी जेवढे साधक बसलेले आहेत, या साधकाला जे चिंतन करायला आज मिळते ते आम्हाला त्या काळात मिळत नव्हतं. आम्हाला शिकण्यासाठी जाण्याचं असेल तर संन्यासाच्या आश्रमात जाताना चोरून जायचे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामभाऊ महाराज चोरून त्या शांकरी विद्यापीठात जायचे शिकण्यासाठी, पण आम्हाला तशी संधी मिळाली नाही. आम्ही दुर्भाग्य आहोत. आम्हाला काही चिंतन करता आलं नाही, केलं पण त्याचा विनियोग आम्हाला करता आला नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून एक काही काळ व्यवसाय नोकरी केली, सरकारी नोकरी केली, पण त्यामध्ये खऱ्या अर्थाने समाधान जे आहे परमार्थात, पण परमार्थाला मी कधीही विमुख झालेलो नाही. परमार्थ असं आहे की परमार्थाच्याबद्दल आपण कधीही आपला परमार्थ मार्ग सोडू नये. कितीही संकट जरी आलं तरी भानुदास महाराजाप्रमाणे आपण आपला वेश, मी माझा वेश बदललो नाही. डॉक्टर साहेबांना माहिती आहे मी माझ्या वेशातच शिक्षणाला गेलो, शाळेला गेलो. काही लोक म्हणतात आम्हाला, आमच्यातलेच काही आहेत वारकरी शिक्षक झालेले आहेत, ते आता नाही इथं शिक्षक झाले, त्यांना मी किती वेळा सांगतो. एकाला म्हटलं मी तुला कपडे देतो बाबा वारीच्या रस्त्याने, मी खोटं सांग व्यासपीठावर बसलो आहे, पण लोकांना आम्हाला वेळ लागतो धोतर नेसायला. म्हटलं 2 मिनिटात धोतर नेसून होतं. पण मनात परमार्थ असावा लागतो. परमार्थ हा
अंगी असला तरच त्या परमार्थाला किंमत आहे. तर मला एक अनुभव पुढे मी अभंगात सांगणार आहे का नंतर. थोडक्यामध्ये संतांचे विचार आपल्यापर्यंत पोचायला आता संधी जी इथं प्राप्त झालेली आहे, जवळजवळ 86च्या नंतरच मग तुम्ही इथं आलात. 86मध्ये आपली पंढरपुरात भेट झाली होती. त्यांच्यानंतर जो सत्र सुरू झाले, एक असे साधक तयार झाले. त्यांनी ब्रह्मसूत्र उपनिषदे सगळ्यांचा अभ्यास केला, चित्सुखीपर्यंत अभ्यास केला. आम्हाला ब्रह्मसूत्र फक्त संख्या माहिती आहे की नाही, पुराणांची संख्या माहिती आहे. पुराणांची संख्या आम्ही सांगणार, उपपुराण पुराण वगैरे श्लोक सांगणार, सगळं सांगणार. पण या साधकाने त्याचं चिंतन केलं. म्हणून मी या ठिकाणी फक्त श्रवणाला बसतोय. माझी या ठिकाणी बोलण्याची सुद्धा तशी लायकी नाही, योग्यता नाही. पण सेवके करावे, 2 प्रमाण आहेत ना. सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म स्वामी जाणे. सेवके करावे स्वामीचे वचन, त्याशी हुतूपन कामा नये. अशी 2 प्रमाण आहेत. म्हणून सेवकाने काय करायची, सेवा करावी. पण मी सेवक या पदाला सुद्धा लायक नाही. मी सरकारी सेवक होतो, पण वारकऱ्याचा सेवक होणार. मग दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. मला संताच्या दासाचा, तुमचे पायीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून या ठिकाणी आपण जो विचार करणार आहोत तो माझ्या वाट्याला आलेला आता अर्ध्या तासामध्ये मला सगळं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करता येईल तर मी पाहतो. मग या ठिकाणी माझ्या वाट्याला जी रचना आली आहे त्या रचनेचा आपण विचार करू. आधी अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. अमृते अव्हेरे उचंबळले जाता, विष आर्तभूता आवश्यक. आदरासे मूल नये लावू केजे, धीर शुद्ध बीजे गोमटातो. खऱ्याची अंगी आपणची चाली, लावणी लाविले काय लागे. तुका म्हणे चाडे करावे वसाव, आम्हासी तो वाव धीर आहे. आदरासी मूल नये लावू केजे, धीर शुद्ध बीजे गोमटातो. कधी कधी माझ्याकडून चूक झाली तर मला क्षमा करावी. सांप्रत अभंग जो आहे उपदेशपर प्रकरणातील आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करतात. कोणाला करतात तर मृत्यूलोकामध्ये माणसाला व्यसनं ही लागतातच. पण ती व्यसनं कोणती असावीत. मागे एका गुरुबंधूंनी सांगितलं होतं, व्यसनद्वयम व्यसनम, हरिपादसेवनम व्यसनम, विद्याभ्यसनम व्यसनम, व्यसनद्वयम व्यसनम. 2 प्रकारचे व्यसन आहे. हरिपाद सेवन भगवत भक्तीचं व्यसन असावं किंवा विद्याभ्यसन असावं. आता आपल्याकडे काही साधक शिकतायत, PhD पर्यंत त्यांची मदल गेली आहे की नाही, हे विद्याभ्यास आहे. पण काही माणसाला व्यसन या ठिकाणी, व्यसन म्हणजे छंद, आणि दुसरं व्यसन म्हणजे नाद किंवा लत किंवा वाईट सवय. मग या ठिकाणी वाईट सवय असलेल्या एका व्यक्तीला या ठिकाणी तुकाराम महाराज उपदेश करतात. वाईट सवय नसावी पण माणसाला ती सवय लागते. त्याचं कारण काय की संगतीचा परिणाम. ज्याची जशी संगती असेल त्याच्या संगतीत तशी पंगती होत असते. म्हणून सवय ही माणसाला चांगली असावी, वाईटाची संगती असू नये, चांगल्याची संगती असावी. कारण सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. सज्जनाची संगती काय करत नाहीत, अर्थात सांगतात भरतुरे म्हणतात, जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम, मानोन्नतिम पापमपा करोति. पूर्ण श्लोक म्हणत बसणार नाही. बुद्धीचा मंदपणा घालवतात. वाच सत्यम सिंचती, आपल्या बोलण्यामध्ये सत्य ते हे टाकतात, सत्य बोलायला सांगतात. मानोन्नतिम, मान प्राप्त होतो. आपण जर संप्रदायात आपल्या पाया पडतात, लोक दर्शन घेतात की नाही, पुण्यात गेल्यानंतर वर पाया पडतात, जय हरी म्हणतात. आता मी परवाला पंढरपूरला गेल्यानंतर माझं कोणाची ओळख नाही, काय नाही, गेलो तिथं ज्यांनी आम्हाला दर्शन घडवं पांडुरंगाचं, मग त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर तिथं आणून व्यक्ती जय हरी म्हणजे मानोन्नतिम पापमपा करोती. संताच्या संगतीने पाप जातच. पापम अपा करोती, पाप दिक्षु तनोत कीर्तिम, दिशांमध्ये कीर्ती वाढते.
त्यांची कीर्ती, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणात वैष्णवाची असते, त्याच्या संगतीत राहणारे सुद्धा कीर्ती वाढते. म्हणून संगत संतन की करले, जीवन का कचू सार्थक करले. संगत करायची असेल तर सज्जनाची करावी, संताची करावी. म्हणून या अभंगामध्ये आता अभंगाचा अर्थ आपण पाहणार आहोत. अमृत अव्हेरे उचंबळे जाता, विष आर्तभूता आवश्यक. आता या ठिकाणी अर्थ सांगताना म्हणतात, अमृताचं वर्णन करताना अमृत कोणाला नको वाटतं? अर्थात अमरत्व कोणाला नको आहे? अमरत्वाची सगळी इच्छा करतात. नवे नवे मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. माऊली म्हणतात, अगा मर हा बोलून साहती. हे सहन होत नाही. मग तो कितीही वय जरी झालं तरी त्याला मरण्याची इच्छा असते का? वरून म्हणतात लोक, कितीही जरी मनुष्य जरी झाला, कितीही आजारी असला, वयस्कर असला, तर तो म्हणतो मला दवाखान्यात न्या, मला वाचवा, असा तो प्रयत्न करतो की नाही? प्रयत्न करतो मनुष्य. मग हे अमृत जे आहे हे माणसाला अमरत्व प्रदान करते. असं अमृत जरी असलं तरी, आता मृत्यू लोकाला तर अमृत काय आहे? खऱ्या अर्थाने दूध आहे. गाईचं दूध हे अमृत आहे. गाईच्या दुधामध्ये, शुद्ध गाईचं जे दूध असेल तर त्या दुधामध्ये खऱ्या अर्थाने शक्ती आहे. पण ते दूध लोकाला नको आहे. म्हणून अमृत, आता एकाला आता इथं वर्णन करताना त्या व्यसनी माणसाला जे व्यसन लागलेले असते, त्या व्यसनाच्यासाठी आधी त्याला अमृताबद्दल, त्याच्याबद्दल विषय वर्णन करतात. उचळमळून जाणाऱ्या अमृताचा दुर्व्यसनी मनुष्य अव्हेर करतो. तो अमृत नको, मग काय हवं आहे? पण त्या व्यसनाधीन गरजूला काय आवडतं? अफू आहे, गांजा आहे, यासारखे विष देखील जीवनावश्यक वाटते. म्हणजे हे अफू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. आता व्यसनामध्ये पुष्कळ आहेत. हे दारू आहे, तंबाखू आहे, पुष्कळ व्यसन आहेत. दारूचं व्यसनही वाईट आहे. तर दारूचं व्यसन इतकं लोकांना झालेलं आहे की आम्हाला भाऊसाहेब म्हणायचे, म्हटलं दूध विकणारा बेटा, दूध विकणारा दूध विकतो आणि दारू पितो. पवित्र असं दूध सोडून दारू पितो. म्हणजे दूध विकणारा जो मनुष्य आहे, त्या दूध विकणाऱ्या माणसाने घरचं दूध आहे, दुधाचं सेवन करावं. दुधाने आयुष्य वाढणार, आरोग्य चांगलं राहणार. पण नाही, शुद्ध दूध आपल्याला मिळत नाही. आता जे पिशवीचं दूध आहे हे शरीराला घातक आहे. पण या ठिकाणी मला सांगायचं आहे, एखाद्या व्यसनाचं आपण उदाहरण पाहूया. 1-2 व्यसनाचा विचार करू. आता एखादा मनुष्य आहे, तर तो दारुडा जो मनुष्य असतो, त्या दारुड्या माणसाचं वर्णन करताना असं वर्णन केलं आहे. दारू कशी बनते त्याचं वर्णन एका श्लोकामध्ये, एका दोह्यामध्ये सांगतो तुम्हाला. आम खुले पत राखे, मोह खुले पतका नाश, जो उसका रस चाके, उसका सत्यानाश. आम खुले, आंब्याला मोहर आल्यानंतर त्याच काळामध्ये मोहर आला. कशाला? तो मोहाला, मोहाचं झाड असते. मोह खुले पतका नाश. आंब्याला मोहर आल्यानंतर आंब्याची पानं कायम राहतात आणि मोहाला मोहर आल्यानंतर त्यांची पानं गळून पडतात. मोह खुले पतका नाश, जो उसका रस चाखे, अर्थात उसका रस म्हणजे त्या मोहाच्या बियापासून दारू बनवतात. हे आपल्याला माहिती नाही, पण ते ऐकलेलं म्हणून सांगतो. तर ती दारू माणसं पितात, पण अमृताला नको म्हणतात. म्हणजे जे अमरत्व देणार आहे, त्या अमरत्व देणाऱ्या अमृताला, दुधाला, आता दुधाची कल्पना, आपल्याला अमृत इथं मिळणार नाही, शुद्ध दुधाला ते नको म्हणतात आणि त्याचा अव्हेर करतात. आणि व्यसनाच्या विष घातक असणाऱ्या त्या दारू पिणाऱ्याच्याबद्दल वर्णन करताना पुष्कळ वर्णन आलं आहे शास्त्रामध्ये. सुभाषितकारांनी अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलं आहे. आता मी फक्त अर्थ सांगणार आहे. एक संनिपात झाल्यानंतर, तो संनिपात झालेला मनुष्य बरडत असतो की नाही? काही बरडत राहतो तो. आपण कोणतरी सांगितलं होतं कीर्तनामध्ये, एक राजा चाललेला असतो आणि तो दारुड्या रस्त्यामध्ये पडलेला असतो. राजाची स्वारी येत असताना तो शिपाई त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो आणि तो काहीतरी शिपायाशी बळबळ करतो. थोडक्यात शिपायाशी बळबळ करत असताना
शिपाई त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि राजाची स्वारी पुढे निघून जाते. तर मग दुसऱ्या दिवशी शिपाई त्याला दरबारात बोलवतो आणि शिपाई काय म्हणतो, त्यावेळी ते शिपायाचे उद्गार, आधी तो शिपाई राजा जात असताना त्याचे उद्गार ते आणि नंतरचे उद्गार. आता तो जात असताना म्हणतो कि अंबारी में बैठने वाला जो है उसके अंबारी के साथ उसकी हिम्मत बोल. आणि दुसऱ्या दिवशी त्याची उतरल्यानंतर म्हणतो की जो लेने वाली थी अब चली गई, जी घेणारी होती ती निघून गेली. म्हणजे दारुडा मनुष्य काय बडबड करीन काही सांगता येत नाही. तो कुठं पडतो, तो दारुडा मनुष्य कुठेही पळतो, त्याला गटाराची काही वाटत नाही. तो मीच बांधलेला आहे म्हणतो, गटारात पडतो. असे पुष्कळ त्याच्याबद्दल वर्णन आहे. म्हणून थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे की त्या व्यसनी माणसाला, मद्यपी माणसाला बळबळ करत असतो, त्याला संनिपात झाल्याकरता हे करतो. आता काय करतो तो, अयुक्तम बहु भाषते, अयुक्त अयोग्य खूप बळबळ करत असतो. आणि यत्र कुत्रापि शेरते, कुठेही आपलं पडतो, लोळतोय. आणि नग्नापि क्षीणगात्र, आणि नग्न असा होतो. आता कुठे अंगावरचे कपडे ठेवत नाही, त्याची गात्र क्षीण होतात. आणि कोणाप्रमाणे, बालका इव मद्यपाहा, बालकाप्रमाणे तो मद्यप असतो. म्हणून त्या मद्यपानाचं आपण या ठिकाणी विचार करत असताना मद्य दारू पिऊ नये. दारूचं व्यसन हे वाईट आहे, माणसाचं आयुष्य घालवणार आहे. त्याच्यानंतर अजून दुसरं एक व्यसन सांगतो मी. पुष्कळ श्लोक आहे, चित्ते भ्रांतीर जे आहेत ते मद्यपात वगैरे आपल्या वेळेत आपल्याला चिंतन सांगायचं आहे. म्हणून आपलं दुसरं एक तंबाखूचं सांगतो. तंबाखूच्या बद्दल, ही तंबाखू वाईट आहे, चहा वाईट आहे, कॉफी वाईट आहे. कॉफीमध्ये कॅफिन आहे, चहामध्ये टॅनिन आहे, टॅनिन नावाचा विष आहे. आणि तंबाखू ही सुद्धा घातक आहे. तंबाखूचे परिणाम आज आपण पाहतोय, कॅन्सरसारखे रोग तंबाखून होतात. त्या तंबाखूच्या पुडीवर काहीतरी लिहिलं असतं आहे की नाही. आणि सिगारेटच्या पॉकेटवर सुद्धा लिहिलेलं असतं. काही तर ते सिगारेटच्या पॉकेटवर काय लिहिलं असतं माहिती आहे का. मी एकदा प्रवास करत असताना एक जंटलमन मला प्रवासात भेटला आणि म्हणला, घ्या बुवा. आता बुवाची चेष्टा कोण करणार नाही, मेवण्यासारखी चेष्टा करायला लागला माझी. बुवा घ्या. म्हटलं, बाबा हे साहेब कशासाठी हो, हे काय आहे, घ्या म्हणले. काय म्हटलं, त्याच्यावर काय लिहिलं जरा वाचावर. आणि तो BCom झालेला होता. ही जुनी गोष्ट सांगतो मी, 81-82ची गोष्ट आहे. तो त्या काळातला BCom झालेला होता. आणि तो म्हणला, सिगारेट स्मोकिंग इंज्युअर इन हेल्थ. म्हटलं, बाबा इन हेल्थ ते काय, ते जाणणार आहेत, इंग्रजी जाणणार आहेत. सिगारेट स्मोकिंग इंज्युअर टू हेल्थ, इन हेल्थ नाही, टू हेल्थ असं वाक्य लिहिलेलं आहे साहेब. त्याला वाचता तुम्ही, पिता, हे शोभते का तुम्हाला. म्हणजे लोक असे आहेत, ही घातक आहेत. तंबाखूजन्य पदार्थ घातक आहेत. त्याच्यावर चित्र काढलेलं आहे, चित्र काढलेलं तरी तंबाखू खातात. म्हणून हे तंबाखू खाण्याबद्दल आपल्याला एखादा 2 श्लोक सांगतो मी. तंबाखू जो खाणारा असतो, तो तंबाखू खाणारा काय करतो, तर तंबाखू खाताना त्याला खूप बरं वाटते. त्याचं अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे तंबाखूच्याबद्दल. तमाखुपत्र भज राजेंद्र मा ज्ञानदायकम, तमाखुपत्र भज राजेंद्र मा ज्ञानदायकम. दोन्ही ओळी सारख्याच आहेत. तमाखुपत्र भज राजेंद्र मा ज्ञानदायकम. दुसरी ओळ तशी आहे, तमाखुपत्र भज राजेंद्र मा ज्ञानदायकम. आता पहिल्या ओळीमध्ये राजाला वर्णन केलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा संधी विग्रह करावा लागतो. तम आकुपत्रम भज. आता वेळ जास्ती घालवणार नाही. तम आकुपत्रम भज राजेंद्र, हे राजेंद्र तम आकुपत्रम भज. तम आकुपत्रम नाम किम, तम आकुपत्रम नाम तम तमाखुपत्रम, तमाखुपत्रम मा भज, तमाखुपत्रम मा भज अज्ञानदायकम. तस्मात् कारणात तमाखुपत्रम मा भज. किं भज, तम यस्य वाहनम मूषकम अस्ति तम आकुपत्रम नाम गजाननम भज. मा नाम लक्ष्मी
आणि गणपती यांची सेवा कर. आपण नवरात्र उत्सव करतो, गणपती उत्सव करतो, हे करा, पण तंबाखू खाऊ नका असं या ठिकाणी सांगायचं आहे. अजून एक श्लोक आहे, तो श्लोक जास्त सांगणार नाही. ब्रह्मदेवाचा आणि याचा संवाद आहे, इंद्राचा संवाद आहे. धरित्री तले सारभूतम किमस्ती, या मृत्यूलोकामध्ये सारभूत काय? तमाखुस 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 तमाखू. असं कोण विचारतोय? इंद्र विचारतोय ब्रह्मदेवाला. पण त्या ठिकाणी तंबाखू ही सार नाही, तंबाखू ही कशी आहे? घातक आहे. तर या तंबाखूबद्दल आपल्याला अनेक असे विचार सांगता येतील, पण तंबाखूचं जास्ती चिंतन करायला नको. आपल्याकडे तंबाखू खाणारे फार कमी आहेत. आपल्या संप्रदायात लोक कमी तंबाखू खाणारे असतात, म्हणून आपण तंबाखू खाणाऱ्यामध्ये तिथे गेल्यानंतर त्या तंबाखू पुराण सांगत बसायचं. इथं ते पुराण सांगून अधिक काय वेळ जाण्याचा. म्हणून पुढचा भाग आपण चिंतन करूया. तर विष अर्थभूता आवश्यक, जे विष म्हणजे मारक आहे ते त्यांना कसं आहे? आवडते, जीवनावश्यक वाटते. आदरासी मोल नये लावू केजे, धीर शुद्ध बीजे गोमटातो. आता या ठिकाणी धान्याचा किंवा दुसरा विचार केला आहे. तर ज्याने धान्यासारखा मोबदला देऊन अफू, गांजा इत्यादी पदार्थ विकत घेतले आहेत, त्याला त्या वस्तूविषयी किती आदर आहे? अर्थात त्या वस्तूविषयी आदरच नाही त्याला. म्हणजे जी ही धान्यासारखे पदार्थ देतो आणि त्याच्याबद्दल त्याला किंमत वाटत नाही. कारण अन्न हे माणसाला तारणार आहे. अन्नात ब्रह्मेती व्यजानात, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः. म्हणजे हे अन्न हे माणसाला तारक आहे. ते अन्न त्याला नको वाटतंय. मग त्या वस्तूविषयी किती आदर आहे त्याला? त्या वस्तूविषयी आदर नाही आणि त्या वस्तूविषयी, अन्नाविषयी त्याला किंमतसुद्धा नाही. पण इतका आदर त्यांनी संताविषयी, देवाविषयी ठेवला तर, शंकर महाराज खंदारकरांच्या गाथेमध्ये असा अर्थ आहे. त्यांनी या विषयुक्त पदार्थाचा त्याग करावा. असं असताना त्या पदार्थाचा त्याग न करता मग सेवन कशाचं करावं? देवाचं आणि संताचं सेवन करावं. देवाच्या किंवा संताच्या संगतीत राहावं. संताचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे, त्या पंथाला जाणार नाहीत, पण दुसरी व्यसनाधीन होतात. म्हणून त्याचं ते वर्तन या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी दुर्व्यसनी माणसाचं या चरणामध्ये चिंतन सांगितलेलं आहे. पवित्र, आता याच्या उलट जे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, पवित्र अशा माता पित्यापासून ज्यांचा जन्म झालेला आहे, अशा पवित्र कुळात जन्माला आलेला आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. तर असे जे असतात पुण्यवान अशा आईवडिलाच्या पोटी जन्माले असतात, तर त्यांच्या विषयी सांगताना म्हणतात, त्याच्या अंगी व्यसनापासून व मन, त्यांच्या ठिकाणी जे शुद्ध आई बापाच्या पोटी ते व्यसनाच्या अधीन होतात का? तर नाही, ते व्यसनाधीन होत नाही. व्यसनापासून अलिप्त राहतात आणि व्यसनं त्यांच्याकडे किती जरी आली तरी ते व्यसनावर मात करतात. थोडक्यामध्ये व्यसन हे वाईट असतं. 1981ची एक गोष्ट सांगतो, 1 मिनिटात सांगतो, की मी देहूमध्ये असताना तिथं एक अधिक मास होता. त्या अधिक मासात 3 ग्रंथाचं आम्ही पारायण केलं. ज्ञानेश्वरी, भागवत गाथा आणि व्यासपीठ माझ्याकडेच होतं. त्यावेळची गोष्ट सांगतो मी. एक वारकरी होता, नृसिंह गवळी नावाचा, मांडवगणजवळ गाव आहे त्यांचं, गवळी म्हणून. आता तर मनुष्य नाही. त्या माणसाला तंबाखूचं व्यसन होतं. बाबा वगैरे, आम्ही बोधेबाबा वगैरे यायचे त्यावेळी सप्ताहाला. मग जेवायला त्या माणसाकडून जेवण भाकरी वगैरे करायचं, इथं जेवण नाही द्यायचं. मग तिथं कोणी कीर्तनकार जरी आले तर त्या कीर्तनकाराला आम्ही तिथं न्यायचं आणि ते जेवायला द्यायचे. पण एक कीर्तनकार मला म्हटले, गणपतबा जवळेकर नाव माहिती असतील कोणाला, तर ते म्हणले, अरे हा तंबाखू खातो. म्हटलं घ्या त्याला बाजूला. मग त्या माणसाला सांगितलं त्यांनी, तू तंबाखू खात असेल तर आम्ही तुझ्या घरी येणार नाही. त्या माणसाने त्या दिवसापासून तंबाखू सोडली, लवंग खायला सुरुवात केली आणि त्या माणसाच्या ओळखीने माझा विद्यापीठात नंबर लागला. मी सांगतो, नंतर निर्व्यसनी झाला. म्हणून संताच्या संगतीचा परिणाम काय असतो?
हे यातून लक्षात येतं आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये आता तिसऱ्या चरणाचा विचार आपण पाहू. खऱ्याचे अंगी आपणची चाली, लावणी लावेली काय लागे. जे खरे वागणारे असतात त्यांची आपण होऊन खऱ्याकडे प्रवृत्ती होते. जे खरे वागणारे असतात ते तिकडे प्रवृत्त होतात. त्याला सांगितल्यावर तो त्या सन्मार्गाला लागला, परिणाम झाला. म्हणून जे मुळातच खोटे असतात, या उलट जे मुळात खोटे असतात त्यांना किती जरी सांगितलं तरी बुवा तुम्ही सांगा तेवढं, तुम्ही तेवढंच बोला म्हणले. तंबाखू सोडून सगळं आम्हाला चालेल, तंबाखू सोडायला सांगू नका, काही सांगा. काही अधिकार काही लोक असे असतात इतके व्यसनी असतात, प्राण जाय पर व्यसन न जाय, प्राण जाऊ देतात पण व्यसनाला सोडत नाहीत. म्हणून या ठिकाणी दोघांची तुलना करत असताना या अभंगामध्ये महाराजांनी उपदेश करतात आणि त्या उपदेशामध्ये महाराज त्या माणसाच्या विषयी म्हणताना शेवटी म्हणतात, तुका म्हणे चाडे करा व्यवसाव, आम्हासी तो वाव धीर आहे. तुमच्या मनात येईल तसा तुम्ही व्यवहार करा. कहना था तो कह दिया, अब क्या बजाव ढोल, यथेच्छसी तथा करू. भगवान जसे अर्जुन, आता आम्ही तरी काय सांगणार, तुकाराम महाराज म्हणतात. पण व्यवहार वाईट व निष्फळ आहे असे आम्हाला माहिती आहे, मान्य आहेत की आमच्यात सात्विक धैर्य आहे. कोणतं वाईट आहे कोणतं चांगलं आहे, चांगलं किंवा वाईट हे आम्हाला कळतं. म्हणून या ठिकाणी या अभंगातून महाराजांनी उपदेश केलेला आहे. याच्या पुढचा अभंग आपण पाहू आता. अनुभवाचे रस देऊ आर्तभूता. आता पटापट अर्थ सांगावा लागेल. सोडोनी चोजविता पुढे पोती, देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी, शोभतील गुणी आपुलिया. आदिभावसार शुद्ध हे भूमिका, बीज आणि पिका चिंता नाही. तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत, ते नाही लागत परसावे. तर या अभंगामध्ये महाराजांनी जनाशी उद्गार केला आहे. स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाचं चिंतन आपल्याला पाहत असताना तुकाराम म्हणतात स्थितीपर अभंग आहे, जनाशी उपदेश आहे. अनुभवाचे रस देऊ आर्तभूता, सोडू चोजविता पुढे पोती. आता आम्ही या ठिकाणी आर्तभूत जे आहेत, जे कोणी साधक आहेत, ते मोक्षाची इच्छा करणारे असतील किंवा भक्तीची इच्छा करणारे असतील, मोक्षाची इच्छा करणाऱ्याला आम्ही मोक्ष देऊ आणि भक्तीची इच्छा करणाऱ्याला तर भक्तिरस देऊ. देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी, शोभतील गुणी आपुलिया. म्हणजे आम्ही हे जे बोलतोय हा देवाचा प्रसाद आहे, भगवत प्रसाद आहेत. आणि देवाचा प्रसाद कसा असतो, देवाच्या प्रसादे करारे भोजन. वाल कोण अधिकारी ते, हा देवाचा प्रसाद आहे. आणि हा देवाचा प्रसाद आहे. गीतेमध्ये सुद्धा प्रसाद आहे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. प्रसाद म्हणजे काय, प्रसाद असतो प्रसन्नता. मग अभिन्न या सेवा, चित्त मियाच भरेल जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. हा आमच्याकडे प्रसाद एवढा आहे की आम्ही या प्रसादात आम्ही पाहिजे त्याला आम्ही देतो, एवढा हा प्रसाद आहे. हा आमच्याकडे पोतीचे पोती भरलेली आहे. आधी भावसार शुद्ध हे भूमिका, बीज आणि पिका चिंता नाही. आता या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, या प्रसादाचं वर्णन करताना तो प्रसाद आम्ही देतो, तो देवाचा प्रसाद आहे. त्या प्रसादाचे सेवन करणारे त्याचं वर्णन करताना रत्नाच्या माळेप्रमाणे आपल्या अंगाच्या भक्तिज्ञान वैराग्य गुणांनी कसे होतात ते शोभतात. आता तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, आधी भाव सार शुद्ध हे भूमिका, बीज आणि पिका चिंता नाही. परमार्थामध्ये प्रथम प्राधान्य कशाला असेल, भावाला. भावाची कारण तुका म्हणे. भावबळे आकडे एरविना आकडे, अनेक प्रमाण आहेत. आपल्याला त्याचा प्रमाणांचा विचार केला तर वेळ जाणार आहे. शुद्ध भूमिका आहे भाव नंतर ज्याची शुद्ध भूमिका आहे आणि तेथे परमार्थाचं बीज पेरण्याची आणि पीक घेण्याची चिंताच नसते. जिथं शुद्ध भूमिका आहे त्या ठिकाणी परमार्थाचं बीज पेरण्यासाठी आणि त्याच्या परमार्थाचे संस्कार करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी लहान लहान मुलं येतात, त्या मुलांना कोणी गीता पाठ करतात, कोणी रामरक्षा पाठ करतात, कोणी हनुमान चालिसा पाठ करतात. हे शुद्ध बीज आहे आणि या बीजावर संस्कार करायला काहीही
आपल्याला विलंब लागणार नाही आणि ती चिंता करण्याची कारण आपल्याला गरज नाही. पण या ठिकाणी असा प्रचार झाला तरच खऱ्या अर्थाने, मागे एक विद्यार्थी 4थीचा असताना पूर्ण ज्ञानेश्वरी त्या विद्यार्थ्याची मुखोद्गत होती, अनेक लोकांनी पाहिली येते. म्हणून या लहानपणीच संस्कार केले तर त्याचा उपयोग होतो. रेणूहुनी अतस्म्रियात राही, विस्तीर्ण पिप्पल दया समरुक्ष नाही, या अल्पमुग्ध लघुचेच सात, नांदे तसाच गुणवृक्ष जयान अंत. लहान मूल्य असतं हे किती बारीक असतं, तर त्या पिंपळाचं बीज किती बारीक असतं, त्या बीजापासून वृक्ष किती विस्तीर्ण होतो. विस्तीर्ण पिप्पल दया समरुक्ष नाही, तसं या अल्पमुग्ध लघुचेच सात, या लहान मुलाच्या बाबतीत तसंच आहे की तो मुलगा जो लहान असतो त्याच्यावर आपण जर संस्कार केले तर तो महान होतो. आज जे मोठमोठे झाले आहेत ते आईवडिलांनी आणि समाजातील लोकांनी त्यांच्या संस्कार केले आहेत, त्याचा परिणाम ते मोठे झालेत. आपल्याला परमेश्वराने बुद्धी सगळ्याला सारखी दिलेली आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 10 पट ज्ञान आपण आपल्या मेंदूमध्ये सामावू शकतो. जगाची लोकसंख्या आता जवळजवळ 8 अब्ज असेल, मागे 7 अब्ज होती, म्हणजे 8 अब्ज याच्या किती पट, 10 पट लोकसंख्या झाली तरी आपल्या मेंदूमध्ये ज्ञान. म्हणजे आता विवेकानंदाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, टिळकाचं उदाहरण माहिती आहे, अनेक असे विद्वान होऊन गेले की ते पान नंबर सहज सांगत असत, त्यांचं मुखोद्गत असायचं. सावरकरासारखे असतील असे आपल्या देशात जन्माला आलेले लोक आहेत. म्हणजे त्यांच्या बुद्धीचा विचार दुसराच नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्यांच्या बुद्धीला दुसरा विचार नाही, एकच चिंतन असतं त्यांचं. म्हणून या ठिकाणी शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत ते नाही लागत परसावे. आता या परमेश्वराच्या बाबतीत म्हणताना वस्तू नावाने आणि गुणाने चांगली आहे आणि तिचा लोकात प्रसार करावा लागत नाही, चांगल्या वस्तूचा प्रसार करण्यात तिचा आपोआप प्रसार होतो. त्याप्रमाणे अधिक उत्कृष्ट असला म्हणजे मोक्षरूप फळ आपोआप प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात इथं सांगायचं आहे की उत्कृष्ट असला तर त्या चंदनाचा परिमळाला सांगावं लागतं का कुठं. 52 चंदनाचं त्याची उदाहरण कोणीतरी दिलं होतं. 52 चंदन जे आहे शुद्ध चंदन आहे, ते आपल्या सभोवता असणाऱ्या सगळ्यांना तरुवरांना सुगंधित करते. तसं ज्यांना चांगल्याचा सहवास लाभलेला आहे, ज्याचा अधिकार चांगला आहे, त्याला मोक्षरूपी फळ प्राप्त होण्यासाठी काहीही खटापट करावी लागत नाही. आता याच्यानंतरचा पुढचा अभंग आपण पाहू. काय मज एवढा भार, हे व्यवहार चालवावया, उकलतो जाणे धनी, मज भोजने कारण, चिंता ज्याची तयाशिरी, लेकरी ते खेळावे, तुका म्हणे शेवट झाला, देव या बोला भोगिता. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी करुणा वाकली आहे, करुणा भागतात. काय एवढा भार, काय एवढा भार, हे व्यवहार चालावया. मग भार कशाचा, प्रपंचाचा. प्रपंचाचं ओझं आहे, हे ओझं भक्ताला कधीही वाटत नाही. अभंगाचा अर्थ पूर्ण झाला नाही तरी चालेल, मी थोडक्यामध्ये यावर एक श्लोक सांगतो. अन्नाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः, योऽसौ विश्वंभरो देवो स भक्तान किमुपेक्षते. तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. भक्ताने खाण्यापिण्याची चिंता करायची गरज नाही, जयाने घातली. म्हणून हे सत्र आहे, आपलं सत्र चाललेलं आहे. इथं मुक्ती आहे, भुक्ती आहे, दोन्हीची प्राप्ती आहे. आपल्याला साधकाला या ठिकाणी जी चिंता असते ती चिंतासुद्धा आपल्या माऊलीने दूर केली आहे. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून माऊली ही आपली सगळ्यांची चिंता वाहते. दिवाळीमध्ये हा आनंद जो मिळतो आपल्याला, तो घरी मिळाला असता का. ते पदार्थ, गोड पदार्थ खाऊन आपलं वजन वाढलं असतं, आपले आजार वाढले असते. त्यापेक्षा इथं आपले साधक मंडळी आहेत, ती साधनाही करतात, अभ्यासही होतो, चिंतनही होतं आणि आपला परमार्थही घडतो. म्हणून हे या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी काय माझा एवढा भार, हे व्यवहार चालावया. म्हणजे हा प्रपंचाचा व्यवहार चालला, मला काही त्याचा भार वाटत नाही. उकल तो जाणे धनी मज भोजनी कारण. मला फक्त भोजन मिळालं झालं काम, ही चिंता कोणावर आहे, तर देवावर आहे.
चिंता ज्याची तयाशिरी ते लेकरी खेळावे. लेकरी खेळावे, मुलांनी खेळावं. मुलांना खाण्यापिण्याची चिंता असते का? नाही. मग चिंता कोणाला असते? आईवडिलांना असते. तशी भगवंताला भक्ताची चिंता असते. तुका म्हणे शेवट झाला देव या बोला भोगिता. तुकाराम महाराज म्हणतात की देव सर्व कारण आहे, आम्ही केवळ भोगते आहोत या सगळ्याला. कारण खरंच देव आहे सगळ्यांना कारण. ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभ प्रलयस्थानम निदानम बीजमव्ययम. आपण स्वतः म्हणतो पण हे काही खरं नाही. आपण चिंता मानतो पण विचार करा, चाले हे शरीर कोणाचे हे सत्ते? कोण बोलविते देवाविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला जो विचार सांगितला आहे तो ती करुणा वाकली आहे की तुम्ही साधकांनो भक्तांनो तुम्ही फक्त भक्ती करा. अनेक उदाहरणं सांगण्यासारखे आहेत. आपल्याला आपल्या वेळेत आठवायचं आहे तर 2-3 मिनिटामध्ये पुढचे अभंग घ्यायचे. एकांती लोकांती करू गदारोळ लेश तोही मळ नाही येथे द्यावे द्यावेच आहे का? घ्यावे द्याव्या तर गडबड झाली. आता गाडी सुटणार, स्पेशल एक्सप्रेस सुटणार. घ्यावे द्यावे आम्ही आपुलिया सत्ता न देखो पुसता दुजा कोणी. भांडाराची किल्ली आहे माझ्या हाती पाहिजे तो पाहे वाण येथे. तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे ठेविले मोकळे देवे येथे. एकांती लोकांती करू गदारोळ. आम्ही एकांतात किंवा आता हा जो अभंग आहे या अभंगामध्ये महाराजांनी स्थिती सांगितली जनाशी संवाद. आम्ही एकांती असो किंवा लोकांती असो आम्ही गदारोळच करू. गाये नाचे उदे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने किंवा वाग्गद्गदा द्रवतस्य चित्तम रुदत्य भीष्णम हसती क्वचिच्च विलज्जवद गायते नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनम पुनाती. लेश पाहतात एकांती लोकांती करू गदारोळ लेश तोही मळ नाही येथे. घ्यावे द्यावे आम्ही आपुलिया सत्ता. जे काही करायचं असेल ते आम्हाला सत्ता प्राप्त झाली आहे. म्हणजे आम्ही परमार्थ करणारा आम्हाला परमार्थाचा खऱ्या अर्थाने हा अधिकार प्राप्त झाला आहे तो त्या परमेश्वराच्या सत्तेने प्राप्त झालेला आहे. न देखो पुरता दुजा कोणी. आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही. भांडाराची किल्ली आहे माझ्या हाती पाहिजे तो पाहे वाण येथे. माझ्या हाती त्या देवाने भांडाराची किल्ली दिलेली आहे आणि जो माल पाहिजे तो माल या ठिकाणी वाण या ठिकाणी आहे तो देता येईल. तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे ठेविले मोकळे देवे येथे. आमचा देवावर विश्वास असल्यामुळे देवाने आम्हाला मोकळं सोडलं आहे. तुम्हाला कोणाला काय वाटतं फुकाचे भांडार आहे ते लुटा सगळ्यासाठी द्या. स्मरणाचे पुढचा अभंग. स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे पडलो विषयाचे ओढी कोणी न दिसे काढी. भांडवल माझे हेची वेच झाले भूमी ओझे तुका म्हणे कळे तूची धावे ऐसे वेळे. आता या ठिकाणी करुणा प्रकरणाचे अभंग आहे. स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. भगवंताचं स्मरण करत असताना एकाग्र व्हावं हे कळत नाही. स्मरण करत असताना खऱ्या अर्थाने एकाग्रतेची गरज आहे पण ती एकाग्रता होत नाही. काय चित्त एका ठिकाणी बसू देत नाही. सगळ्यात चंचल असणारं 10 चंचलापैकी मन हे चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामिनो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. हे मन एका ठिकाणी बसू देत नाही. हे मला एकाग्र करण्यासाठी त्या ठिकाणी मला एकाग्र बसत नाही. मग आता याच्या पडलो मग ते अशा वेळी चिंतनाला ते मला एकाग्र होऊ देत नाही. पडलो विषयाचे ओढी कोण न दिसे काढी. आता मी विषयाच्या प्रवाहात सापडलो आहे मला कोण काढेल इथून. तुकाराम म्हणतात विषय ओढी भुलेले जीव आता यांची कोण करील कीव. या विषयाच्या मध्ये मी अडकलेलो आहे. अशा वेळी मला कोणी काढणारा दिसत नाही. भांडवल माझे वेच झाले भूमी ओझे. माझे जे भांडवल आहे माझे बुद्धिरूपी भांडवल आहे ते प्रपंचात खर्च झालं आहे. मी माझी बुद्धी परमार्थाला देवाच्या नामस्मरणाला चिंतनाला वापरण्याऐवजी मी प्रपंचासाठीच खर्च केली. अनेक प्रकारे मी व्यवसाय केले.
व्यापार केले, धंदे केले आणि पैसा मिळवला आणि शेवटी काय येणार मग? धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्याग्रद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गुच्छती जीव एका. मग आता पैसा मिळवला, बुद्धीचा उपयोग परमार्थासाठी केला असता तर मला देवाचा साक्षात्कार झाला असता. या जन्मात नाहीतरी तर पुढच्या जन्मात मला चांगला जन्म मिळाला असता. अथवा योगिनामेव कुले भवते धीमेताम, अशी अवस्था झाली असती. पण काय करू, माझ्या वाट्याला ते नाही. तुका म्हणे कळे तूची धावे ऐसे वेळे. देवा, अशा वेळी तूच या ठिकाणी धावून ये आणि मला या ठिकाणी सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी दे मना कदा नुपजो नारायणा. आता पुढचा अभंग. पाहो देव कैसे, पाहो देवा कैसे जन भिन्न भिन्न संचिते एक ना एकायसे दावी कैसे शुद्धहीन पंचभूते एका राशी सूत्रे कैशी ओळखावी. तुका म्हणे जो जे जाती त्यांची स्थिती तैशेची. या ठिकाणी हा अभंग अद्वैतवर प्रकरणातील असावा असं मला वाटतंय. हा कशातील आहे? सलगीच आहे का? पाहो देवा कैसे जन. बर, सलगीच आहे का? बर, धन्यवाद, मला आठवलं नाही. पाहो जना कैसे जन भिन्न भिन्न संचिते. आता या ठिकाणी सृष्टीत उत्पन्न झालेले जे प्राणी आहेत त्या प्रत्येकाचं अधिष्ठान काय? प्रत्येकाच्या निर्मितीला कारण पंचमहाभूत आहे. पंचमहाभूतापासूनच सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. अशी पंचमहाभूतापासून सृष्टी जरी झाली असली तरी काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, काही उभयचर आहेत, आहे की नाही? तर अशी जे सृष्टी निर्माण झाली, या सृष्टीमध्ये मानवाचा विचार या ठिकाणी करत असताना म्हणतात भिन्न भिन्न संचित आहे. प्रत्येकाचं संचित कसं भिन्न आहे? एक ना एक असे दावी कैसे शुद्धहीन. एकेकासारखा नाही. आपल्या हाताची बोटं सारखे नाहीत, हाताचे ठसे नाहीत. म्हणून आपल्याला आधार कार्ड दिलेलं आहे ना, ते आधार कार्ड प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाला अंगठा लावतात की नाही? मग अंगठा लावतात. असं असेल तरी त्या परमेश्वराने हे निर्माण केलं आहे. म्हणून दावी भिन्न आहेत. स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, कोणी उंच आहे, म्हणजे कोण पापी असेल, कोणी पुण्यात्मा असेल, कोणी रोगी असेल, कोणी काय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कोणाला परमार्थ आवडणार, कोणाला आवडणार नाही, कोणाला देवाला नाव ठेवणार आहेत काही लोक. आणि आता राजकारणाच्या वेळी आता देवाच्या मंदिरात पायऱ्या झिजवतात, गणपतीचं दर्शन घेतात, संताचं दर्शन घेतात. कायसाठी? मत मिळवण्यासाठी. आणि लोकांना हे करतात. आपल्या धर्मावर, आपल्या धर्माला नाव ठेवणारे जे लोक आहेत ते परत आता आपल्या धर्माच्या देवतांकडे येतात. मग या मूर्खांना काय म्हणावं? हे देवांनी निर्माण केलेले आहेत तसे आपण तरी काय करणार त्याला? आपल्याला त्याला काही करता येणार नाही. आपण किती ओरडलं तरी त्यांच्यात परिवर्तन होणार नाही. जाऊ द्या. कोणाच्या न पडो छंदा, आपल्याला त्यांच्या छंदा पडायचं नाही. गोविंदासी आळवू बहुतांची बहुमते अवघीरिते पोकळ घटापटा डहुळले मन होयशीन न करू ते. तुका म्हणे पांडुरंग भरू भाग आला तो. कोणाच्या न पडो छंदा गोविंदा आळवू. आम्ही कोणाच्याही छंदाला म्हणजे नादी लागणार नाही. आम्ही गोविंदाचे चिंतन करू. काय तुम्हासी गरज? आम्ही भजू पंढरीराज. आम्हाला फक्त गोविंदा. बहुतांची मते का? आम्ही परमार्थच करणार आहे, आम्ही भक्तीच करणार आहे. कारण कलियुगामध्ये सार काय आहे? कलियुगामध्ये सार भक्तीच सार आहे. कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. भगवंताच्या भेटीचा मार्ग कलियुगात गोविंदाचं नाव. बहुतांची बहुमते अवघीरिते पोकळ. आता शास्त्रकारांची पुष्कळ मतं आहेत, त्या मतं सगळी पोकळ आहेत. आता शास्त्रकाराची मतं फक्त शास्त्र सांगतात, पण शास्त्र सांगून शास्त्राप्रमाणे वागतात का? षडांगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि पद्यम सुपद्यम करोति गुरुरंग्रे पद्मे मनश्चेन्न लग्नम ततक्किम 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 ततक्किम. एवढं करतात, पण शास्त्राचं त्याला ज्ञान झालं नसेल तर काही उपयोग नाही. घटापटा डहुळी मन होयशीन न करू ते. आता शास्त्राचा आम्ही चर्चा करणार नाही, घटपटाचा विचार करणार नाही आणि त्यांनी शीन होणार आहे. तुका म्हणे पांडुरंग भरू भाग आला तो. आमच्या भागाला पांडुरंगाला आहे, त्या पांडुरंगाचं आम्ही चिंतन करू. पुढील अभंग पाहतात. 2 अभंग राहिले, 2 मिनिटात होतील ते.
आणि कम्या कोणा यावे काकुळती कोण कामा येती अंतकाळी तू एक राहिला का एक वेळा करी या दुःखा वेगळे अरे दुःखाचे वेगळे कर दुरितांचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा निवस रात्र ही दिवस पांडुरंगा बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवळणी सांडी मस्त कहे एक वेळा करी या दुःखा वेगळे इथे करुणा वाकलेली आहे देवा मला या दुःखातून मुक्त कर म्हणजे जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त दुरिताचे जाळे उगवणे हे दुरित म्हणजे दुःख आहे संसार दुःख यातून तुम्हाला सोडवी दातारा मग मी काय करणार आठवी न पाय हा माझा नवस मी असा नवस करीन तुझे रात्र आणि दिवस काय करणार पांडुरंगा तुझ्या पायाचं चिंतन करीन बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे आतापर्यंत येऊ मागील जन्म आम्ही जे भोग भोगले आहेत त्या भोगाचा मला कंटाळा आलेला आहे आता त्या भोगातून तुम्हाला आता या जन्मामध्ये तू सोडवावे पांडुरंगा तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळणी सांडी मस्तक आहे मी शरीर तुझ्या शरीरावरून ओवाळणी करील काया वाचा मनाने मी तुला कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करो मी यद्यत सकलम परस्मै नारायणाय ती समर्पयेतत आणि ओवाळून सांडी मस्तक हे मस्तक तुझ्यावरून ओवाळून टाकेल पुढचा अभंग पहा आणि कम्या कोणा यावे काकुळती कोण कामा येती अंतकाळी आता मी अभंग वाचतच नाही अंतकाळी माझ्या कोण कामाला येणार तर कोणी येणार नाही अंतकाळीचा स्वरा तुका म्हणे विठोधरा तू माझे सखी येसी पांडुरंगे लवकरी ये गे वाट पाहे देवाला सखीचं रूपक करताना म्हणता पांडुरंगे सखे तू लवकर ये वो विठाई धावून या हां कायावाच्या मने हीच आस करी पाऊले गोजिरे चिंतित असे काय वाचन म्हणजे तुझीच मी आस करतेत ते पत्राळीचे अभंग पहा तुम्ही पत्रिकेचे त्यावरून लक्षात येते पाऊले गोजिरे चिंतसे मी तुझे गोजिरे पावला चिंतन करते तुका म्हणे माझी पुरवावी ही आस घाली ब्रह्मरस भोजने माझी आस माझी इच्छा परमेश्वरा पूर्ण करावी मला ब्रह्मरसाचं भोजन तू घालावं शेवटचा अभंग आम्हासी सकळ तुझ्या नामाचाची बळ करू अमृताचे पान दुजे नेनू काही आन जायाचा तो भोग सुखदुःख पीडा रोग तुका म्हणे देवा तुझे पायी माझा हेवा आम्हाची सकळ तुझ्या नामाचे चिबळ आम्हाला सगळं काय तुझ्या नामाचं बळ आहे भक्तीचं बळ नामाचं बळ अनेक बळ आहेत त्यापैकी नामाचं बळ हे सगळ्यांना साधणार आहे सोपं आहे नामापरते साधन नाही नामापरत दुसरं साधनच नाही म्हणून नामाच्या बळाने आम्ही काय करू तुझ्याशी आम्ही एकरूप झालो आहे करू अमृताचे पान तुझे नेनो काही आण आता नामदेव महाराजचा अभंग आहे अमृताच्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मग त्याचा आम्ही पान करू जायाचा जो भोग सुखदुःख पीडा रोग आता भोग हे जाणारच आहेत आणि सुखदुःख रोग हे माणसाला ध्येयाला येतातच पण याचा विचार न करता आम्ही काय करणार देवा तुझ्याशी आम्ही समरस होणार तुका म्हणे देवा तुझे पायी माझा हेवा तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी इच्छा तुझ्या पायाविषयीचीच आहे म्हणजे मला देखील तुमचे चरण निवांत राहिले मन तुझ्या चरणाच्या विषयी माझं मन कुठेही रमत नाही म्हणून तुझ्या चरणी माझं मन लीन व्हावं या ठिकाणी माझ्याकडून वेळ जास्ती झाला आहे तर मी क्षमा मागतो या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून आता मी बरेच वर्ष काही बडबड केली नाही बोललो नाही पण अचानक बोलण्याची मला ज्येष्ठांकडून आज्ञा मिळाली होती गुरुवारी डॉक्टर महाराजच्या आधी काही ज्येष्ठ वडील मंडळी की जे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत त्यांची मला अनुज्ञा झाली पण माझी इच्छा नव्हती माझी प्रकृती ही आहे सगळ्यांना इथे काही ठराविक लोकांना माहिती आहे तरी मी त्यांचं आज्ञा गुरुणाम ह्यविचारणीयम या नियमाला अनुसरून गुरुजनांच्या आज्ञेचं पालन केलं जे योग्य असेल ते शास्त्रसंबंधित असेल ते गुरुजनांचं जे असतील ते माझ्या बुद्धीचे